आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको आहे का? छगन भुजबळांचा मराठा समाजातील नेते आणि सुशिक्षितांना सवाल। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, मराठा समाजामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होईल, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं, त्यांच्या सांगण्याने राज्यामध्ये उद्रेक निर्माण होतोय। भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, तसंच नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असा उल्लेख। मंत्री छगन भुजबळ आज लातूरच्या दौऱ्यावर, आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याच्या निषेधार्थ 35 वर्षीय भरत कराडनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। ओबीसी आणि मराठा समाजावर अन्याय होऊ नये अशी सरकारची भूमिका, दोघांना न्याय देण्याची सरकारची भूमिका, ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, दत्ता भरणेंकडून विश्वास व्यक्त। गैरसमज असतील तर मुख्यमंत्री चर्चा करतील, मुख्यमंत्री चर्चेतून मार्ग काढतील, सामाजिक सलोखा राखणं शासनाची जबाबदारी आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा आज संयुक्त निषेध मोर्चा, भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी मोर्चाचं आयोजन, संजय राऊत, बाळा नांदगावकर मोर्चामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती। नाशिकनंतर पुण्यातही मोर्चा काढणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांसोबत 2 दिवस नाशिकमध्ये फिरून शहराची अवस्था पाहावी, संजय राऊतांचं वक्तव्य।